स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचं जे असतं ते काय असतं की त्याचं फाउंडेशन म्हणजे एमसीक्यू प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्याला पीवायक्यू सुद्धा तुम्ही म्हणू शकता. परंतु याचं महत्व कसं असतं हे जोपर्यंत पटत नाही, याचं महत्व जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण त्याला लक्षच देत नाही. आपण पहिला अभ्यास करतो आणि सर्वात शेवटी 1 वर्षानंतर त्याची प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो. त्यामुळे 1 वर्षाचा अभ्यास आपला काय होऊ शकतो, जे आहे रॉंग डायरेक्शन मध्ये जाऊ शकतो. एमसीक्यू का महत्वाचे असतात त्याचं जर महत्व तुम्हाला कळलं ना तर तुम्हाला ज्या स्पर्धा परीक्षा सेंटर पडला हार्ड कळलं आणि जे आहे तुम्ही बिलकुल काय करणार, कमीत कमी वेळात काय करणार, मारणार. 1 वर्षात तुम्ही काय करणार, परफेक्ट बनणार. ही गोष्ट लक्षात घ्या. एमसीक्यू वरून जे आहे फ्युचर इयर्स क्वेश्चन के पेपर कसे प्रेडिक्ट करायचे एमसीक्यू वरून हे सुद्धा कळतं. म्हणजे आता एमसीक्यू बद्दल सर्वांना माहित असतं की हे खूप महत्वाचे असतात. परंतु जे आहे प्रॉब्लेम काय होतं माहितीये का, की या परीक्षेत आपण हे का सॉल्व्ह करावे, कधी सॉल्व्ह करावे, कोणत्या वेळेस सॉल्व्ह करावे, ज्यामुळे आपल्याला जे आहे फार कमी वेळात रिझल्ट काढता येईल. हे लक्षात घ्या. बघा आता सर्वात महत्वाचं आहे की का सॉल्व्ह केले पाहिजे याचे कारण पाहू आपण पहिले, म्हणजे तुम्हाला जे आहे त्याचं महत्व कळेल. असं आता हे बघा एमसीक्यू जे असतात, जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर असतात, कुठली स्पर्धा परीक्षा असो, एमपीएससी असो, यूपीएससी असो, स्टाफ सिलेक्शन कमिशन कुठलीही असो, त्याचे प्री आणि मेन्स जे असतात, तर सर्वात पहिले समजलं पाहिजे प्री मेन्स इंटरव्ह्यू यामध्ये हे 3 टप्पे नसतात, एकच टप्पा असतो तो म्हणजे मेन्स. ठीक आहे. त्यामुळे प्रिलिमला जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला जाता तेव्हा प्री आणि मेन्स दोन्ही एमसीक्यू जे आहे सोबत सॉल्व्ह केले पाहिजे. ठीक आहे. प्री आणि मेन्स दोन्ही सोबत सॉल्व्ह केले पाहिजे, कारण की मेन्सचेच एमसीक्यू प्रिलिमला सुद्धा असतात. दुसरा ऍडव्हान्टेज तुम्हाला सांगतो की 100 प्रश्न जर परीक्षेला येत असेल ना, 100 प्रश्न, तर तुम्ही किती अभ्यास करा 40च्या वर तुम्हाला 40च्या वर 100% आन्सर असणारे, माहित असणारे 40च्या वर क्वेश्चन नसतात. मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला किती क्वेश्चन येतील तुम्हाला ज्याचे आन्सर पिन पॉइंट माहित असेल 40 क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला किती क्वेश्चन अंदाज लावा लागेल, 60 क्वेश्चनचा 60 क्वेश्चनचा तुम्हाला अंदाजाने उत्तर करावं लागेल, 50-50 करून अंदाज लावून. मग आता सर्वात महत्वाचा एमसीक्यू का सॉल्व्ह केले पाहिजे माहिती आहे, तुम्हाला सांगतो की या 60 क्वेश्चनसाठी सॉल्व्ह केले पाहिजे. हे 60 क्वेश्चन जेव्हा ऑन द स्पॉट येतात आपल्याला बरंचसं माहित नसतं, अशा वेळेस आपण आता कट ऑफ हा जनरली 55-50 प्लसच असतो कोणत्याही परीक्षेचा. मग आपल्याला जे आहे 40 मधनं जे आहे इथून आपले 30 बनतात, मग वरचे 25 क्वेश्चन हे आपल्याला या 60 मधून आले पाहिजे, हे लक्षात घ्या. 60 मधून. मग यासाठी आपल्याला फक्त अभ्यास महत्वाचा नसतो, एक इंटेलेक्च्युअल गेसवर्क महत्वाचा असतो. आणि ते एमसीक्यू प्रॅक्टिस करून करून जे आहे ते इंटेलेक्च्युअल गेसवर्क, ते लॉजिक डेव्हलप होतं आणि त्या लॉजिकच्या भरोशावर हे क्वेश्चन काय करतात आपल्याला आणता येतात. फक्त अभ्यासाने ही परीक्षा होत नाही. ठीक आहे. एमसीक्यू हे खूप समजलं पाहिजे. जिथं अभ्यास थांबतो तिथं एमसीक्यूचं जे आहे एक गेसिंग लॉजिक काय झालं पाहिजे, डेव्हलप झालं पाहिजे. तिथं जे आहे ना प्रॅक्टिस करून करून ते लॉजिक डेव्हलप होते. कसं असतं माहितीये का, समजा आपला रूम पार्टनर असते, त्यासोबत आपण कंटिन्यू संवाद करतो, त्यामुळे त्याच्या मनात काय ते समजून जाते. तसं असते. तुम्ही समजा एमपीचा एम म्हणजे माहितीये काय होते, एमपीचा एम म्हणजे एमसीक्यू, सी म्हणजे करंट अफेअर. हे 2 आधारस्तंभ असतात, हे 2 गुरु असतात या परीक्षेचे. म्हणून ते पीएस म्हणजे काय असते, पब्लिक सर्वंट. तुम्हाला पब्लिक सर्वंट जर व्हायचं असेल, ऑफिसर जर व्हायचं असेल, एम आणि सी ला धरून ठेवा आणि त्याला सोडूच नका, ते तुमचे खरे गुरु आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या. बघा आता इथं हे जे आहे तर हे 60 क्वेश्चन असे असतात जे खरंच किती अभ्यास करा ते अंदाजानच जे आहे काढावं लागतात. आणि तो अंदाज जो आहे तो तेव्हाच डेव्हलप होतो ज्या परीक्षेला तुम्ही चालले त्या परीक्षेला सारखे त्याचे प्रश्न जर सॉल्व्ह करत राहिले का त्या परीक्षेचं काय माइंडसेट आहे हे समजतंय. कसं असतं माहितीये का, की समजा ग्रुप ए आहे, ग्रुप बी आहे, ग्रुप सी, वेगवेगळ्या परीक्षेला तुम्ही जात असाल तर त्या परीक्षेचं वेगळं माइंडसेट असते, वेगळं माइंडसेट असते. ते माइंडसेट का आहे ते सारखे एमसीक्यू सॉल्व्ह प्रॅक्टिस केल्यानंच काय होते, जमतं. हा भाग असतो. दुसरं जे आहे एमसीक्यू का सॉल्व्ह केले पाहिजे, कारण की आयोग जे सिलेबस देतं ते फक्त फॉर्मॅलिटी असते. परीक्षेचा ऍक्च्युअल सिलेबस, परीक्षेचा जे आहे ऍक्च्युअल सिलेबस ज्याला आपण खरा ज्या अभ्यासक्रम जे म्हणतो ना तो काय असते, एमसीक्यू असते. एमसीक्यू असते. त्यामुळे आपल्याला परीक्षेला काय येतं, समजा फॉर एक्झाम्पल तिथं टॉपिक असतो की खडक, आणि खडकावर काय असते, खडक एवढा शब्द लिहिला असतो, पण खडकाच्या चॅप्टर मध्ये कोणकोणते टॉपिक येतात ते सर्व आपल्याला प्री मेन्सचे पेपर जर पाहिले तर तेव्हा समजतात, पुस्तकामध्ये नाही समजत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, समजा तुम्ही एक टॉपिक घेतला समजा खडक, आणि त्या खडकावर आलेले एमसीक्यू जर तुम्ही प्री मेन्सचे सॉल्व्ह केले तर एवढं बेस्ट नॉलेज तुम्हाला दुसरं कोणीच देऊ शकत नाही. इतकं बेस्ट नॉलेज त्यामध्ये काय असते, अवेलेबल असते. म्हणजे तुम्ही पण त्यामध्ये स्पष्टीकरणावाला पेपर सेट, म्हणजे त्यामुळे तुमचा तो पॉईंट काय होतो समजून जातो. एमसीक्यू सॉल्व्ह केले, ठीक आहे, एमसी सॉल्व्ह केले तर कॉन्फिडन्स वाढून जातो. एमसीक्यू सॉल्व्ह केले का जे सेंटरचा जो अभ्यास असतो, एवढा मोठा सिलेबस आहे, त्याचा सर्वात महत्त्वाचा जो सिलेबस असतो ना तो सर्वात पहिले काय होतो, कव्हर होऊन जातो. सर्वात पहिले वेळच लागत नाही. समजा तुम्ही एक टॉपिक आहे समजा, ठीक आहे, मूलभूत अधिकार,
मूलभूत अधिकारावर आल्यावर तुम्ही जे आहे 100 MCQ सॉल्व्ह करून टाका. मूलभूत अधिकाराला तुम्हाला इतभूत माहिती आणि इतके बारकावे तुम्हाला समजतात ना, जास्तीत जास्त 2 घंट्यात. आपण काय करतो माहिती काय, आता MCQ कधी सॉल्व्ह केले पाहिजे, आपण सॉल्व्ह कधी करतो, आपण लक्षात ठेवायचं हे पॅरलल स्ट्रॅटेजी ठेवायची. बरेच जण काय करतात, MCQ सॉल्व्ह करतात पूर्ण सिलेबस झाल्यावर, तेव्हा ऑलरेडी वेळ गेलेली असते आणि तुम्ही चूक रॉंग डायरेक्शन मध्ये अभ्यास केला असते, 1 वर्ष वाया गेलेलं असते. हे बघा, अभ्यास करत असताना पहिले काय करायचं, जो चॅप्टर सुरू करायचा त्याचे पहिले MCQ सहज पाहून घ्यायचे. सॉल्व्ह जे टॉपिक चॅप्टर वाईज दिले असतात ते पटकन पाहून घ्यायचे आणि चॅप्टर झालं की लगेच न पाहता सॉल्व्ह करायचे. न पाहता केव्हा सॉल्व्ह करायचे. आता बघा, एक सायकोलॉजीमध्ये जे आहे एक कंडिशनिंग ऑफ माइंड टॉपिक असतो. कंडिशनिंग ऑफ माइंड म्हणजे तुम्ही ज्या वेळेस जर एखादी दिनचर्या दररोज त्यावेळेस तीच गोष्ट करत असाल ना, तुमची बॉडी क्लॉक म्हणजे फिजिकली, मेंटली, इमोशनली तुम्ही त्यासाठी ट्यून होऊन जाता आणि तुमचे सर्व सामर्थ्य एकवटून जातात. मग तुम्हाला समजा तुमची परीक्षा समजा 11 ते 12 आहे किंवा 10 ते 11 असेल किंवा 10 ते 12 असेल, तो परीक्षा जो वेळ आहे ना त्याच वेळेस दररोज काय करायचे, सॉल्व्ह करायचे. समजा 11 ते 12 असेल किंवा 10 ते 11 असेल किंवा 10 ते 12 असेल, तोच वेळ घ्यायचा. तुमची बॉडी काय होते, कंडिशन होऊन जाते. मग त्यावेळेस तुम्हाला आहे ना कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आउटकम कसं द्यायचं हे समजतं. हे गोष्ट लक्षात घ्या व्यवस्थित. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ते कॉम्प्रोमाइज ना करू, हे या सेंटर घेऊन अभ्यास करा. आणि सर्वात महत्त्वाचं माहिती आहे का, की तुमच्यासोबत ज्या MCQचा सर्वात मोठा फायदा आहे की या परीक्षेला काय लागतं ना हे तुम्हाला पहिल्या महिन्यातच कळतं. हे लोक म्हणतात ना की 1 वर्ष समजायला लागते, काही 1 वर्ष समजायला नाही लागत. ठीक आहे, लॉकडाऊन नंतरचा काळ आहे, स्टार्टअप काळ आहे, लोकांनी 4 जनरेशन मध्ये जेवढं कमवलं ना तेवढं लोक आता ज्या 1 वर्षात कमवत आहे. त्यामुळे जे आहे त्या भानगडीत पडू नका. 1 वर्ष वगैरे लाईफमध्ये खूप मोठं असते, तरुणपणातलं खूपच मोठं असते. त्यामुळे जे आहे पहिला लगेच सुरुवात म्हणजे कुठल्या चॅप्टरची सुरुवात करायची ना, MCQ जस्ट पाहून घ्यायचे आणि चॅप्टर झालं की लगेच काय करायचे, सॉल्व्ह करायचे. सर्वात मोठा फायदा सांगतो, तुमच्यासोबत जे आहे कोणीही चिटिंग नाही करू शकत. ठीक आहे, कोणीच नाही करू शकत. तुम्ही स्वतःही नाही करू शकत, ना कोणती कोचिंग इन्स्टिट्यूट करू शकत, ना कुठला टीचर करू शकत. नोबडी कॅन चीट यू. ठीक आहे, आणि या परीक्षेत एक मला माहित आहे की जो व्यक्ती स्वतःची प्रामाणिक राहतो, इमानदारीने अभ्यास करतो, तो पास होतो. ठीक आहे, पण त्याला जे आहे या परीक्षेतलं षडयंत्रही समजलं पाहिजे. आणि ते षडयंत्र हे आयोगाचं कसं असते हे तुम्हाला MCQ मुळे काय होते, कव्हर होऊन जाते. म्हणून जे आहे गोले मारताना जे आहे गोले मारणं, तुम्ही सर्वजण जे आहे पेपरमध्ये 5 ते 6 सिली मिस्टेक करता, ते सुद्धा काय होतात, त्या प्रॅक्टिसमुळे अवॉइड होऊन जातात. आणि सर्वात महत्त्वाचं आहे पूर्ण सिलेबसचा बॅलन्स अभ्यास होतो. म्हणून ऑलवेज लक्षात ठेवा की पॅरलल सोबत चला, शेवटी नका करू. पहिल्या दिवसापासून MCQ सॉल्व्ह करत करत जे आहे चॅप्टर कंप्लीट करा, तेव्हाच पुढे जे आहे तुम्ही या परीक्षेच्या लेवलला जाल. नाहीतर तुम्ही खूप खालच्या लेवलला असाल आणि पेपर खूप वरच्या लेवलचा असेल, मग तिथं पेपरमध्ये गेल्यानंतर साक्षात्कार होईल. तसं नाही झालं पाहिजे. कारण खूप आता लागल्यास थोडंसं सुरुवातीला असं वाटतं आपल्याला जमेल का नाही, कोणालाच जमत नसते. मी तुम्हाला सांगतो कोणालाच जमत नसते, परंतु प्रयत्न करत राहावं लागते. असं मुंगीसारखं जात जात असं ज्यांना आपण मोठं जे आहे माउंट एव्हरेस्ट चढू शकतो असं करावं लागतं. मग आता काय असते की मग जे खतरनाक पॉईंट असतात, जे एकदम परीक्षेला कठीण येतात, मायक्रो पॉईंट्स असतात ना, ते लगेच आपल्याला समजून जातात. मग लगेच आपण त्याला काय करू शकतो, आता सोल्युशन असते. आणि MCQ मुळे सर्वात महत्त्वाचा आणखी एक फायदा असतो की भविष्यात काय येईल, फ्युचर इयर्स क्वेश्चन पेपर काय येईल, FYQ हे तुम्हाला जे आहे समजायला लागते. तुम्ही स्वतःच इंटेलेक्च्युअली समजायला लागतात. या परीक्षेमध्ये 70-75% गोष्टी करायच्या नसतात, 25% गोष्टी करायच्या असतात. कशावर भर द्यायचा असते, कुठं मास्टर व्हायचं असते, याचा पाया तो पूर्ण अंदाज येऊन जातो. म्हणून जे आहे की माझं मी यासाठी हे टॉपिक टाकलाय की बरेच लोकांना खूप अभ्यास करतात. ठीक आहे, आणि हे बघा स्पर्धा परीक्षेतला प्रत्येक विद्यार्थी हा माझा असा वैयक्तिक अनुभव आहे की तो खरंच डेडिकेट असतो, प्रामाणिक असतो आणि खरंच मन लावून अभ्यास करत असतो आणि खूप मोठी रिस्कही घेत असतो. ठीक आहे, तर अशा परिस्थितीमध्ये जे आहे त्यांनी वाट चुकू नये, त्यांनी शेवटी नाही जाऊ. ठीक आहे, सुरुवातीपासूनच आपण आणि स्पष्टीकरणावाले पेपर सेट घेऊन काय केले पाहिजे, आपण त्याच्यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की पूर्व परीक्षेला जात असताना त्या चॅप्टरवरचे पूर्व आणि मुख्य दोन्हीही MCQ सॉल्व्ह करा. दोन्ही कसं असतं की 15 क्वेश्चन हे प्रिलिमला मेन्स येत असतात आणि हे ज्याला जमतात ना बरोबर त्याचा ज्यांना कटअपचा काय असतो स्कोर 2, 4, 5 मार्क काय असतो जास्त असतो. तुम्ही बघा ना, जे विद्यार्थी मेन्स देतात, एकदा का त्यांनी मेन्स दिली का ते प्रिलिम सहज पास करत राहतात, पटपट पास होत राहतात. का? कारण त्याला मेन्सचं बॅकअप असतं. ठीक आहे, असा भाग असतो. त्यामुळे जे आहे वेळ जे आहे त्याला एकदम शार्प वर्क करा आणि एकमेकांची मदत घ्या. ना एखादा पॉईंट नाही समजला, कसं असतं बारकावे जर आताच समजले म्हणजे बघा लक्षात घ्या, परीक्षेला काय बघ तुम्हाला काय येतं याच्या भानगडीत नका राहू. पहिले परीक्षेला काय येतं ना याच्यावर खूप फोकस करा आणि ते मग समजून जाते काय येतं त्याला. त्यामुळे ते देणं काय सोपं आहे असा भाग असतो. त्यामुळे जे आहे की डायरेक्शन नका लूज करू. ठीक आहे, तर इथं हा जे आहे सर्वांनी जे आहे याद्वारे काय करा, अभ्यास करा. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.